तर मित्रांनो, मी गोकुळ शिंपी पुन्हा एकदा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज परत आपण 12 स्टेशन येथे 11 kV इनकमरचा ब्रेकर खराब झाला होता, तर त्याच्या मेंटेनन्ससाठी तरी आपण कामाची सुरुवात करण्याआधी इनकमर ब्रेकर बंद करून इनकमिंग आयसोलेटर ओपन करून घेतला आहे, जेणेकरून काम करताना कोणाला इजा पोचणार नाही व काम सुरळीत होईल. तर मित्रांनो, पॅनलमध्ये जर तुम्हाला काम करायचं असलं तर सर्वात आधी AC आणि DC फ्यूज काढून घ्यायचे, जेणेकरून तुम्ही काम करत असताना या वायरी तुम्हाला शॉक लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जे मेकॅनिझम दिसतं या मेकॅनिझममधून एक झुला असतो मागे बॅक साईडला लावलेला, तो आपला तुटलेला आहे. तर सर्वात आधी आपल्याला हा मेकॅनिझम खोलून घ्यायचा आहे, कारण की तो खोलल्यानंतरच मागच्या साईडचा झुला आपल्याला चेंज करता येणार आहे. तर हा बघा आपला आता मेकॅनिझम खोलला जातोय. तर फायनली हा मेकॅनिझम आपण आता खोललेला आहे. या ब्रेकरमधून या ठिकाणी होता तो, तर त्याला पूर्ण चेक करून घेतला आहे. परंतु काही कारणास्तव त्याचे जे पार्ट आपण रिप्लेससाठी आणलेले आहेत त्याच्याऐवजी दुसरे पण पार्ट खराब झालेले आहे व ते पार्ट मिळत नाही. त्या कारणाने आपल्याला तो कंप्लीट पार्ट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तर ते काही दिवसानंतर घेऊन येणार आहे आणि मग आपण तो कंप्लीट पार्ट चेंज करणार आहे. हे मेकॅनिझम पूर्ण चेक करून त्याचे काही पार्ट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यासाठी आपण त्याला परत बसवून घेतलेला आहे. कंपनीला रिक्वायरमेंट दिली आहे. आता कंपनी आपल्याला ज्यावेळेस त्याचा पार्ट पाठवेल त्यावेळेस आपण त्याचं काम कंटिन्यू करणार आहे.